आणि इथे जमलेल्या सगळ्यांनी बघितलंय तुम्ही आम्हाला येऊन धडकलात. कळलं? हे क्राऊडची धमकी कोणाला देतोस? आत्ताच्या आत्ता नुकसान भरपाई दे, नाही तर फोडून काढेन. मला हात तर लावून दाखवा तुम्ही. आणि राहिला प्रश्न पैशाचा ना, नाही देत मी तुम्हाला पैसे. तू असा नाही ऐकणार. तुझ्यासारख्याला बुक्क्याचीच भाषा कळते. हो, कोण तुम्ही आणि कशाला मध्ये पडताय? तुम्हाला पण दिसत नाहीये या फालतू कामगार लोकांमुळे माझ्या गाडीला डेंट आलाय. काय चाललंय तुमचं? नाही, मगाचपासून मी ऐकतोय फालतू कामगार फालतू कामगार फालतू कामगार. हे सगळे कामगार आहेत ना, स्वतःच्या मेहनतीने पैसा कमवतात, स्वतःच्या मेहनतीचा पैसा घेऊन घरी जातात. आणि एक लक्षात घ्या, त्यांना जितकी तुमची गरज आहे ना, त्यापेक्षा जास्त तुम्हाला त्यांची गरज आहे. कारण तुमच्यासारखे लोक संख्येने कमी आहेत, पण यांच्यासारखे लोक संख्येने खूप आहेत. कारण हे सामान्य आहेत, मीडियोकर आहेत. पैसे कमवायची अक्कल नाही आहे ना. एसी गाडीमध्ये बसायची लायकी नाही यांची. तुम्ही केवळ एसी गाडीतनं फिरता या एकाच गोष्टीसाठी तुमची किंमत या सगळ्या लोकांपेक्षा जास्त आहे असं वाटतं का तुम्हाला? काय क्लास आहे ना माणसाचा, तो पैशामुळे ठरत नाही, वागणुकीमुळे ठरतो. हे मोठी गाडी, पैसा असेल तुमच्याकडे, पण सभ्यपणा बिलकुल नाहीये. समोरच्या माणसाशी बोलण्याची पद्धत नाहीये. पैसा कमवण्याचं स्किल मिळवलं असेल तुम्ही, पण माणूस बनण्याचं स्किल तुमच्याकडे शून्य आहे. मला माहिती आहे तुम्ही कोण आहात किंवा ही माणसं कोण आहेत, पण एवढं नक्की सांगतो की हे लोक यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतायत. आणि एक लक्षात घ्या, काम छोटं मोठं कधीच नसतं. काम हे फक्त काम असतं. आणि उद्या समजा एखाद्या कामगारांनी किंवा सगळ्या कामगारांनी असं ठरवलं की तुमच्यासाठी कामच करायचं नाही, तर तुमची काय अवस्था होईल याचा जरा विचार करा. आणि हे दोघं तुम्हाला एक पैसाही देणं लागत नाही, उलट तुम्ही यांचं नुकसान भरून दिलं पाहिजे. हो साहेब, खरी चूक ह्याचीच होती. यानंच डिलिव्हरी बॉयच्या अंगावर गाडी घातली आणि त्याच्यावरती हात उचलला. कधीचा रस्ता अडवून ठेवलाय वडाला. काय करायचं ऐकलं तुम्ही? प्रत्येकाला कळतंय आणि प्रत्येकाला दिसतंय की चूक फक्त तुमचीच आहे. त्यामुळे आता ह्यांच्यावरती आरोप करणं सोडा, उलट तुम्ही नुकसान भरपाई द्या आणि फुटा इथनं. खड्ड्यात जा रे तुम्ही सगळे. मला तुमच्याशी बोलण्यात पण इंटरेस्ट नाहीये. काढून आहे ना फार? नाही, थँक्यू साहेब. हा, काळजी घ्या, सांभाळून गाडी चालवा. हो. हा, हे जरा बघा, एकदा डॉक्टरकडे हो, जाऊन हो. त्याच्यावर उपचार करून घ्या. हा, हेल्मेट वगैरे वापरलेलो. हो. लागलं का तुम्हाला?